या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री होणं माझं ध्येय नाही. आम्ही तिन्ही नेते एकत्र बसून मुख्यमंत्री पदाचा निर्णय घेऊ. लोकशाही मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अजित पवारांचं वक्तव्य. बटेंगे तो कटेंगेला भाजपच्याही वरिष्ठ नेत्यांचा विरोध. माझी सेक्युलर भूमिका काल, आज आणि उद्या पण तीच राहणार. लोकशाही मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट. बाळासाहेब ठाकरेंचा आज 12वा स्मृती दिन. उद्धव ठाकरे सहपरिवार शिवाजी पार्क येथील स्मृतीस्थळाचं दर्शन घेणार, तर सायंकाळी बेकेसी येथे उद्धव ठाकरेंची जाहीर सभा. अमरावतीच्या खल्लार गावात नवनीत राणांच्या सभेत राडा. नवनीत राणांवर हल्ला करण्याचा प्रयत्न. हल्ल्यात नवनीत राणा थोडक्यात बचावल्या. भाजप आणि काँग्रेसच्या एकमेकांच्या विरोधात तक्रारी. निवडणूक आयोगाकडून जेपी नड्डा आणि मल्लिकार्जुन खरगेंना नोटीस. उद्या 1 वाजेपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश. राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात. केंद्रीय मंत्री अमित शाह गडचिरोली, वर्धा आणि काटोलमध्ये घेणार प्रचार सभा, तर नितीन गडकरी मुंबई आणि ठाण्यात घेणार प्रचार सभा. परप्रांतीय मतांसाठी भाजपची रणनीती. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि पश्चिम बंगालचे विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी महाराष्ट्रात मतदारांसोबत साधणार संवाद, तर सिंधी मतदारांसाठी खासदार महेश जेठमलानी मैदानात. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर. दुपारी खरगेंची पत्रकार परिषद. पत्रकार परिषदेमध्ये कोणते मुद्दे मांडणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नाशिकच्या दौऱ्यावर. मुख्यमंत्री शिंदेंची दादा भुसेंसाठी मालेगावात प्रचार सभा, तर महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी फडणवीसांची नाशिकमध्ये सभा. पराभव जवळ येतो तेव्हा भाजपला हिंदुत्व आठवतं. सत्ताधाऱ्यांकडून देशाला मागास ठेवण्याची भूमिका. जयंत पाटलांची बटेंगे तो कटेंगेच्या नाऱ्यावर टीका. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.